की तुला वॉटर मागतोय तेही समजत नाही का? तू एक काम कर, तू जा आणि तिथे संडास बाथरूम जे आहे ते साफ कर. फर्स्ट टाइम टॉयलेट साफ केलं मला लाईफमध्ये. त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं की मला टॉयलेट वगैरे साफ करावे लागले आहे. ओव्हरऑल पूर्ण 70 लाख रुपये होते. 70 लाख रुपयापैकी आत्तापर्यंत मी पूर्णपणे 50 लाखचं कर्ज फेडून चुकलो आहे. मित्रांनो, आयुष्य तुम्हाला कधी काय करायला लावतं ते सांगता येत नाही. लंडनला खूप खुशीखुशीत गेलो होतो डिग्री करण्यासाठी. पण तिथं 2 वेळेसच्या जेवणासाठी मला टॉयलेट साफ करायचं काम करावं लागलं. जिवंत राहण्यासाठी तिथं काय काय पापड बेलावे लागले ते मलाच माहिती. पण मी आजपर्यंत कधीही हार मानली नाही आणि त्याचमुळे माझे 40 लाखाचे कर्ज फेडून मी आज स्वप्नातलं आयुष्य जगत आहे. नमस्कार, माझे नाव गुरु आहे. मी करंटली नंदुरबारमध्ये राहतो. माझे फॅमिलीमध्ये 4 लोकं आहेत. माझे वडील, माझा भाऊ, माझी मॉम हाऊसवाईफ आहे. माझे डॅड MLM करायचे, बट ते आता रिटायर्ड झाले आहेत आणि आता जे पूर्ण घर आहे ते मीच सांभाळतो. मी बँक निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंग करतो. मी स्टॉक मार्केटमध्ये मागच्या 3 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे आणि मागच्या 2.25 वर्षापासून मी प्रॉफिटेबल आहे. इथपर्यंत येण्याची जर्नी सुरू झाली होती माझ्या वडिलांपासून. तर मी माझ्या वडिलांचा परिचय तुम्हाला करून देतो. माझ्या वडिलांचं त्यांच्या वडिलांशी जमायचं नाही. तर त्यामुळे त्यांनी त्यांची पूर्ण फॅमिलीसोबत माझी आई आणि मी आणि माझ्या भावासोबत सुरतला शिफ्ट झाले. सुरतला शिफ्ट झाल्यानंतर आमच्या एक छोट्याशा खोलीत आम्ही राहायचो. माझे वडील दिवसाचं जेवण किंवा आमचं पूर्ण खर्च चालवण्यासाठी सकाळी बस ड्रायव्हरचे काम करायचे, दुपारी रिक्षा चालवायचे आणि संध्याकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करायचे. हे सगळं करून जसं तसं आमचं घर चालायचं, पण त्यातही आमच्या ओव्हरऑल महिन्याचा जो खर्च आहे तो पूर्ण व्हायचा नाही. तर त्यामुळे माझ्या मामांनी आमची हेल्प केली. माझ्या मामा कार वॉश करायचे आणि त्यातून जेही पैसे यायचे त्यापैकी हाफ माझ्या वडिलांना द्यायचे, कारण त्यांचे घर नीट चालायला पाहिजे म्हणून. मग त्यानंतर माझ्या वडिलांना MLM नेटवर्क मार्केटिंग याबद्दल माहिती पडलं. माझ्या वडिलांचे खूप मोठं स्वप्न होतं. माझ्या वडिलांना हवं होतं की त्यांचं स्वतःचं घर असावं आणि त्यांनी फ्लाईटमध्ये बसावं. फक्त हेच स्वप्न होतं माझ्या वडिलांचं की त्यांना एक मोठं घर आणि एकदा फ्लाईटमध्ये बसायचं होतं. आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये हळूहळू करून आमची जी लाईफ आहे ती थोडीफार सुधारायला लागली. पण सुरतमध्ये आमचे खर्च जास्त होते, त्यामुळे आम्ही नंदुरबार महाराष्ट्रामध्ये शिफ्ट झालो आणि तिथं आमचे थोडेफार खर्च कमी होते आणि त्यामुळे घरात पैसे बी यायला लागले आणि आम्ही आमचा एक फर्स्ट टाइम प्लॉट घेतला पप्पाने प्लॉट घेतल्यानंतर पप्पांना तिथं घर बांधायचं होतं. पण MLM नेटवर्क मार्केटिंगमध्ये असायचं काय की 3 महिने कंपनी चालायची आणि 3 महिन्यानंतर पुढचे 6 महिन्यापर्यंत तेच 3 महिन्याच्या पैशांनी घर चालायचं. तर त्या 6 महिन्यापर्यंत आमच्यावरती कर्ज होऊन जायचं. तर जे पण कर्ज व्हायचं ते कर्ज नेक्स्ट कंपनी जी यायची त्यात आम्ही फेडायचो. तर अशाच पद्धतीने पुढे जात पप्पांनी हळू करून घर बांधत गेले. ज्यावेळेस पप्पा घर बांधत होते आणि ज्यावेळेस हे सगळं चाललं होतं, पप्पांना हवं होतं की त्यांचे दोघी पोरं खूप चांगलं शिक्षण करून एक चांगली त्यांनी लाईफ जगावी. ते 10वी फेल आहेत, म्हणून त्यांना हवं होतं की आम्ही खूप चांगलं शिक्षण करावं आणि चांगली लाईफ जगावी. जशी त्यांना जगावी लागली तसे आमचे हाल नको पडायला. तर त्यांनी आम्हाला चांगल्या स्कूलमध्ये टाकायचा प्रयत्न केला आणि ते त्याच स्कूलमध्ये ड्रायव्हरचं कामही करायचे. नंतर जेव्हा आमची लाईन चांगली व्हायला लागली तेव्हा मला जेही लागायचं मी वडिलांकडनं मागायचो तर ते लगेच हाजीर होऊन जायचं. दुसऱ्याच दिवशी मला जेही लागायचं असायचं ते वडील घेऊन यायचे. एका वेळेस मी वडिलांना सांगितलं की मला फिटनेस फील्डमध्ये खूप आवड आहे, तर मला फिटनेस फील्डमध्ये कोर्स करायचा आहे. फिटनेस फील्डमध्ये मला जायचे, पुढे जाऊन मला फिटनेस फील्डमध्येच मी डिग्री पण घेणार. तर पप्पा म्हटले की हे फिटनेस फील्डमध्ये डिग्री कसं घेतात, त्याच्याबद्दल थोडी माहिती काढ आणि हळूहळू जर मला चांगलं झालं तर आपण एज्युकेशन करू. मी थोडीफार माहिती काढली आणि मला माहित पडलं की ती डिग्री जी आहे ती लंडनमध्ये किंवा बाहेर विदेशात केली तरच चांगलं असेल. इथं फक्त एकाच कॉलेजमध्ये ती डिग्री अवेलेबल होती आणि इथं करून तिची एवढी व्हॅल्यू नसणार होती. तर मी घरी आलो आणि पप्पांना सांगितलं की पप्पा, लंडनमध्ये तो कोर्स आहे, मला तिथे जाऊन करायचा आहे. तर पप्पा थोड्या वेळासाठी विचार करायला लागले की मी नेटवर्क मार्केटिंग करतो, 3 महिन्यापर्यंत कंपनी चालते, 6 महिन्यापर्यंत जे मागचे कर्ज आहे ते फेडतो आपण आणि तू लंडन कसं जाणार, वरून घर बांधायचं हे ते. थोडा वेळ त्यांनी विचार केला, पण त्यांनी हे सगळा विचार मला नाही सांगितला. मला सरळ सांगितलं की ठीक आहे, तू तयारीला लाग, मी तुला लंडनला पाठवेल, आपण लंडनला तुझं शिक्षण होईल. पप्पांनी जेव्हा होकार दिला, मी सगळे तयारीला लागलो. मी सगळं तपास करायला लागलो की काय, कुठे काय, कसं आहे. तर मला माहित पडलं की मला एक IELTSची एक्झाम द्यावी लागणार आहे. तर यामध्ये मी यावेळेस 10वी मध्ये होतो.
10वी मध्ये असताना मी सगळ्या गोष्टींची माहिती काढत होतो, की 12वी नंतर मला कसं जायचं आहे पुढे. तर मग या माहिती काढताना पप्पांनी डिसाईड केलं, की ठीक आहे, चल तुला आता 2 वर्ष राहिले. 2 वर्षात मी जेवढे पैसे होतील तेवढे सेव्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि ते जे पैसे सेव्ह होतील त्यामधून तू पुढे जाऊ शकतो आणि तुझी डिग्री जी आहे ती कंप्लीट करू शकतो. तर यामध्ये काय व्हायचं, की MLMमध्ये जर 3 महिन्यानंतर कंपनी बंद व्हायची, तर त्यामुळे जे लोकांचे पैसे बुडले आहेत, ते डायरेक्ट पप्पांना येऊन पकडायचे. कारण पप्पा टॉप लीडर होते, तर खालचे जे पण माणसं कामाला होते, ते जर कुठल्याही माणसाला जोडायचे आणि त्यांचे पैसे बुडायचे. 3 महिन्यामध्ये कंपनी बंद झाल्यामुळे ते पैसे बुडून जायचे. तर बुडल्यामुळे ते सगळे लोकं पप्पांना धरायचे. तर घराबाहेर लोकं उभे राहायचे आणि धमक्या देण्याचे. आम्हाला फोन्स यायचे, धमक्या द्यायचे घराबाहेर येऊन. घराबाहेर येऊन आमची एक आधी गाडी होती, तर ती गाडी घेऊन जायचे, धमक्या द्यायचे. मी आणि माझी मम्मी घरात एकटा असायचो आणि माझा भाऊ कधी-कधी बाहेर क्लासेसला वगैरे गेलेला असायचा आणि जर पप्पा बाहेर असले, तर आमच्या दोघांसमोर ते काही शिवीगाळ वगैरे करायचे आणि मला खूप वाईट वाटायचे, की यार या अशा सिच्युएशनमधून मी कसं काय आता लंडनला जाणार आणि कसं काय माझं जे शिक्षण आहे ते पूर्ण करणार. पण मी कसंही करून मी ठरवलं होतं, की मी लंडनला जाईल. पप्पा म्हणायचे, की "तू हे सगळ्या गोष्टींचं टेन्शन नको घेऊ. हे सगळ्या गोष्टी आपल्याला आधीपासून होतात. आपण हे सगळ्या गोष्टी सांभाळून घेऊ. तू याचे टेन्शन नको घेऊ. तू फक्त तुझी तयारीला लाग. तू फक्त तुझी तयारी कर." मला असं माहीत पडलं, की IELTS नावाची एक एक्झाम आहे. तर IELTS नावाची एक एक्झाम आहे, ती मला द्यावी लागणार. ती दिल्यानंतर मी लंडनला जाऊ शकतो. मला फक्त पाहिजे 12वी मध्ये 65%. पहिली गोष्ट तर 12वी मध्ये 65% आणणं मी पूर्णपणे आवारा पोरगा होतो. मी कॉपी करून पास झालेलो आहे. आतापर्यंत मी कॉलेजला जायचो ना, तर मी बॅग सुद्धा घेऊन नाही जायचो. मी सरळ डायरेक्ट कॉलेजला जायचो, कारण मला जेही मागितलंय ते घरात भेटलं होतं. पप्पा खूप फ्रेंडली होते, तर मला एवढं काही वाटायचं नाही. पण हे सगळं मला जड पडलं, कारण माझी इंग्लिश वगैरे काहीही मला यायचे नाही प्रॉपर आणि मी नंदुरबार सिटीत राहत होतो, तर तिथं कोणीही इंग्लिश बोलायचं नाही आणि इंग्लिश बोलणं तर दूर-दूरपर्यंत तिथं येत नाही. तर माझी इंग्लिशची मारामार होती. त्यात मी इंग्लिशचे 2 वेळेस पेपर दिले. दोघी वेळेस फेल झालो. तिसरींदामध्ये मी पास झालो. पास झाल्यानंतर मी लंडन जायचं ठरवलं. आता झालं असं होतं, की 3 महिन्याआधी जी कंपनी चालली होती, ज्यामधून आम्ही पैसे थोडेफार सेव्ह केले होते, त्या कंपनीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि ती कंपनी बंद झाली आणि त्यामध्ये खूप लोकांचे पैसे बुडले होते. तर ते सगळे लोक घरी यायचे आणि जे आमच्या सेव्हिंग्स होत्या त्या आम्हाला त्यांना द्याव्या लागला आणि माझ्याकडे पैसे राहिले नाही. तर पप्पांनी आमचं जे घर बांधलं होतं, त्या घरावरती पप्पांनी एक एज्युकेशन लोन घेतलं. एज्युकेशन लोन 24 लाखाचं होतं. पप्पांनी असं ठरवलं, की 34 लाखाची ओव्हरऑल डिग्रीची फीज आहे. तर आपण 24 लाख रुपये ठेवू आणि पुढची जी फीज आहे ती आपण टप्प्याटप्प्याने पे करू किंवा पुढे जेही कंपनी येईल त्यातून आपण पे करू किंवा तू तिथं काम करून थोडे पैसे सेव्ह करशील आणि त्यातून आपण कमवू. मी म्हटलं, की ठीक आहे, चालेल. मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर मला इथून घरून 50,000 रुपये दिले होते. ते 50,000 7 दिवसात संपले. 2 महिन्यापर्यंत कसं-तसं मी तिथं काढलं. 2 महिन्यापर्यंतचं रेंट जे पप्पांनी भरलं. 2 महिन्यानंतर पप्पांचा मला फोन आला. ते म्हटले, की "गुरु, आता तुला स्वतःच बघावं लागेल. मी आता तुला पुढे पैसे पुरवू शकणार नाही. तर तू प्लीज काहीतरी तिथं काम शोध आणि काम कर." मी आजपर्यंत कधी काम केलेलं नव्हतं, पण पप्पांचे हा शब्द ऐकून मी तिथं फटाफट सीव्ही बनवली. सीव्हीही बनवता मला यायची नाही. फटक्यात सीव्ही बनवली. सीव्ही बनवून जेवढे पण तिथं सिटी सेंटरमध्ये जेवढ्या पण शॉप्स होत्या, त्या शॉप्सवर पटापट सीव्ही वाटायला लागलो. तिथं मला कामावर ठेवायचे. 3 दिवस कामावर ठेवायचे आणि 3 दिवस ते फ्री काम करायचे असायचं. 3 दिवस फ्री काम करायला लावायचे, त्यानंतर जॉब द्यायचे म्हणायचे. पण 3 दिवस फ्री काम करून ते काही मला जॉब द्यायचे नाही. त्या 3 दिवस असं जॉब करत मी खूप दुकानांवर जॉब केलं. त्यानंतर एका दुकानावर एका इराणीने मला जॉबवर घेतलं. तो म्हटला, की "तुला 3 दिवस इथं काम करावं लागेल. 3 दिवस नंतर मी तुला जॉब देईल." तिथं मी 3 दिवस काम केलं. 3 दिवस काम करण्यात तिसऱ्या दिवशी तो मला म्हटला, की तो म्हटला, की "तुला काउंटरवर उभं राहायचं आहे आणि काउंटरवरती आता तुला बिलिंग वगैरे एकदा सांभाळून बघ. तुला येतंय की नाही ते बघायचं आहे आम्हाला." पण प्रॉब्लेम असा होता, की मला इथून थोडीफार तोडकी-मोडकी इंग्लिश यायची. पण तिथं जाऊन तिथले लोकं जे बोलायचे ती इंग्लिश मला समजायची नाही. तर समोरून एका लेडीने वॉटर मागितलं. तर मला काही कळलं नाही. तर तिने 3-4 वेळेस म्हटलं, तर याने मला रागवून म्हटलं, की "तुला वॉटर मागतोय तेही समजत नाही का? तू एक काम कर, तू जा आणि तिथं संडास बाथरूम जे आहे ते साफ कर." तर मला त्याने टॉयलेट वगैरे साफ करायला लावले.
ज्यावेळेस त्यांनी टॉयलेट वगैरे साफ करायला लावले, मग फर्स्ट टाइम टॉयलेट साफ केलं मला लाईफमध्ये, त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं की मला टॉयलेट वगैरे साफ करावे लागले आहेत. तर आणि तिथं असेच खूप वाईट परिस्थितींमुळे मला खूप वाईट दिवस सहन करावे लागले. ते सहन करत असताना मला 24 लाखाचं लोन जे आहे ते संपलं आणि पुढचे पैसे भरायला माझ्याकडे नव्हते. तर त्यामुळे मी रिटर्न घरी आलो. घरी आलो आणि मी माझ्या वडिलांना सांगितलं, की आता मी पुढची डिग्री करू शकणार नाही कारण आपल्याकडे पैसे नाहीयेत. तर ते म्हणायचे, की "लोकं काय म्हणतील? सगळे लोकं काय म्हणतील, की तू डिग्री नाही केली आहे?" मी म्हटलं, की "काहीही म्हणू, मी दुसरं काहीही करून घेईल, पण माझ्याकडे जर पैसे नाहीये तर मी कसं काय भरू? आणि आपल्याकडे घरात पैसे नाहीये, तुम्ही कुठून आणणार ते पैसे?" आणि त्याच काळात पप्पांना हार्ट अटॅक आला. पप्पांना हार्ट अटॅक आल्यामुळे मला खूप धक्का बसला, की पप्पांना हार्ट अटॅक वगैरे आला आणि पप्पांचा जो हार्ट अटॅक होता तो खूप मेजर होता. तर त्यांना सांगितलं, की 6 महिन्यापर्यंत ते कुठलाही फोन कॉल आणि कुठल्याही प्रकारचं स्ट्रेसवालं काम करणार नाही. तर पप्पा त्या दिवसापासून घरामध्ये बेड रेस्टच होते. तर सगळं घर सांभाळायची जिम्मेदारी माझ्या भावाची आणि माझीच होती. तर मला आणि माझ्या भावाला ते खूप हार्ड जाणवत होतं कारण आमचं शिक्षण मी कॉलेज ड्रॉपआउट, माझा भाऊ ने पूर्णपणे केलेलं नाही. तर तेव्हा मला स्टॉक मार्केटबद्दल माहीत पडलं. स्टॉक मार्केटबद्दल माहीत पडल्यानंतर मी माझा फर्स्ट शेअर बर्गर किंगच्या बाय केला. बर्गर किंगच्या फर्स्ट शेअर मी स्वतः नाही, माझ्या वडिलांना बाय करायला लावला. त्यांना म्हटलं, की "पप्पा तुम्ही बर्गर किंगचा शेअर जो आहे तो बाय करा." त्यावेळेस मी बाहेर जॉबला गेलो. त्या टाईमात पप्पांनी ते बर्गर किंगचा शेअर बाय करायला लावला. तर बर्गर किंगचा शेअर बाय करून पप्पांनी फक्त बर्गर किंगचा शेअरच नाही बाय केला. पप्पा बँक निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंग पण करायला लागले आणि ते म्हटले, की एका दिवसात माझे 1,000 चे 10,000 झाले होते. म्हणून मी जर ₹1,00,000 कुठून घेऊन आलो आणि ₹1,00,000 ने ₹10,00,000 होतील. तर गुरुची फीस जी आहे ती भरली जाईल. पप्पाने ₹1,00,000 व्याजाने उचलले. त्या माणसाला सांगितलं, की गुरुला कॉलेजच्या फीससाठी लागणार आहे. पप्पाने ते पैसे थर्सडेच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये त्यातून ऑप्शन बायिंग करून टाकली. ऑप्शन बायिंग केल्यानंतर थर्सडेच्या दिवशी एक्सपायरी असते, तर त्यामुळे सगळे पैसे जे झिरो होऊन गेले. ते पैसे रिकव्हर करण्यासाठी पप्पांनी अजून पैसे आणले आणि ते सगळे पैसे पण झिरो झाले. मी जेव्हा कामावरून घरी आलो, मी घरी आल्यानंतर पाहिलं, की 3-4 महिने झाले होते आणि मी घरी आल्यानंतर पाहिलं, की माझा भाऊ जो आहे तो एक ॲप स्क्रोल करत होता. ते ॲप झेरोदाचं होतं. त्यात लॉस 40,000च्या खाली 42,000 सी-पी असं लिहिलेलं होतं. मी माझ्या पप्पांना विचारलं, की "हे काय करतायत तुम्ही?" तर ते म्हटले, की "आपण बायिंग करून ठेवलंय, ऑप्शन बायिंग." म्हटलं, "एवढा सगळा लॉस होतोय, तुम्ही शिकून करायला पाहिजे होतं." मी म्हटलं, की "हे करण्याआधी पहिले शिका. शिकल्यानंतर आपण करू. तुम्ही हा जो लॉस होता तो इथंच कट करा. जे पण पैसे उरलेले आहेत त्यातून शिका आणि तुम्ही हे पैसे कुठून आले ते मला सांगा." त्यांनी सगळं सांगितल्यानंतर मी ठरवलं, की मी आता शिकतो. मी तिथं सगळं काही शिकलो. मी कोर्स जॉइन केला. मी सगळं काही शिकल्यानंतर मला शिकल्यानंतरही काहीही आलं नाही. कोर्समध्ये मला भलतेच इंडिकेटर शिकवले गेले. त्यानंतरही मला काही जमलं नाही. त्यानंतर घरच्यांनी सांगितलं, की "तू एक काम कर, तुझ्याकडे कुठलीही डिग्री नाहीये. तू मुंबईला जा आणि मुंबईला जाऊन डिग्री कर, काहीतरी कर आणि तिथं जाऊन जॉब पण कर, पार्ट टाईम करून तुझं घर चालव आणि तुझं डिग्री जी आहे ती कंप्लीट कर. तुझ्याकडे डिग्री नसणार तर लोकं काय म्हणतील आणि तुझ्याकडे डिग्री नसली तर तू पैसा कसं काय कमवशील?" तर तिथून मी मी तिथून मी डिसाईड केलं, की मी आता मुंबईला जातो आणि मुंबईला जाऊन डिग्री करतो. तर मुंबईला जाऊन डिग्री करण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते आणि घरचे जेव्हा ते म्हटले, ते मलाही पटलं कारण घरात खूप निगेटिव्ह माहोल होता. त्यात सुसायडलच्या गोष्टी व्हायच्या घरात सगळ्या आणि खूप भांडणी व्हायच्या. तर त्यामुळे मी घर सोडून गेलो. आधीच चालला गेलो आणि जी डी-वाय पाटीलची फीज होती, ती माझ्या लंडनच्या जॉबमधून जे पैसे आले होते, त्यामधून मी ₹25,000 भरली. त्या भरल्यानंतर फर्स्ट फीस भरल्यानंतर मला तिथं बी राहणं माझं मुश्कील व्हायला लागलं. कारण तिथंही राहण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही व्हायचे आणि तिथं मी जे फ्रीलान्सिंगची जॉब करायचो त्यातून मला काही एवढे पैसे यायचे नाही. तर त्यामुळे तिथं राहणं माझं कठीण व्हायला लागलं. दिवसेंदिवस तिथं काढणं खूप हार्ड व्हायला लागला. तिथं मी वडापाव खाऊन, मॅगी खाऊन दिवस काढायचो आणि तिथं मी वडिलांना सांगितलं, की "पप्पा माझ्यानी हे काही काम पुढचं होणार नाही आणि मी जे पण करतोय त्यातून पण काही पूर्णपणे होत नाहीये." तर मी त्या दिवशी ठरवलं, की मी आता चहाची दुकान उघडून घेतो. तर मी पप्पांनाच असं म्हटलं, की "पप्पा मी चहाची लाडी उघडतो." ते म्हटले, "तू हे काय करायला लागला? तू लंडनला जाऊन आलाय. तुझ्या कॉलेजचे पोरं जर बघतील, तर ते काय म्हणतील? तू तिथं चहा विकतोय, हे सगळं करतोय." तर मी म्हटलं, की "ठीक आहे, मी चहा नाही विकणार. मी एका टपरीवाल्याकडे चहाचं ते ठेवतो, केटली ठेवतो सकाळी आणि ते करतो." तेही पप्पा नाही म्हटले, पण मी ते केलं. सकाळी तिथं टपरीवरती चहाची कटली ठेवायचो. तिथं तर 50-50% मध्ये मी
त्याच्याकडनं जोही पैसे यायचे त्यात मी थोडंफार माझ्या मेसचे जेवण चालवायचो, पण तेही काही चालायला नाही लागलं. मग त्यावेळेस मध्ये मी ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॅक्टिसही करत होतो. दर दिवस कॉलेजला लायब्ररीमध्ये बसून मी दररोज ऑप्शन सेलिंगची प्रॅक्टिस करायचो. सेन्सिबल नावाचे ॲप होतं, त्यात मी ऑप्शन सेलिंगची प्रॅक्टिस करायचो. त्यात प्रॅक्टिस करून करून मला दिसायला लागलं की मी खूप चांगला पैसा त्यातून कमवू शकतो आणि मला त्यात थोडेफार प्रॉफिट होत पण होते. तर त्यातून मी डिसिजन घेतलं की मी आता काय करतो, मी एका मित्राकडून 1 लाख रुपये घेतो आणि मी ट्रेड करतो. मी लंडनला माझ्या मित्राला फोन लावला, त्याला सांगितलं की मला 1 लाख रुपये दे. 1 लाख रुपये माझ्या घरात लागणार आहे आणि ते मी त्याला नाही सांगितलं की मी ट्रेडिंगमध्ये वापरणार आहे. तर मी ते आलो, तर त्याने मला पैसे दिले जे घरात लागणार होते. ते ऐकून त्याने मला पैसे देऊन दिले. त्यावेळेस काय झालं की माझी कंडिशन तिथं खूप खराब झाली होती. तर त्यामुळे मी डिसिजन घेतला की मी ती मुंबईची कॉलेज पण ड्रॉप आउट करतो. मी घरी आलो आणि त्या 1 लाख रुपयाने ट्रेड घ्यायला लागलो. 1 लाख रुपयाने ट्रेड घेऊन 3 महिन्यात मी 1 लाखाने 60,000 रुपये कमवले. जेव्हा मी 60,000 रुपये कमवले, त्याच दिवशी रात्री, हे सगळं घरात कोणालाही माहिती नव्हतं, त्याच दिवशी रात्री आमचे काही नातेवाईक आले. नातेवाईक घरी येऊन ते धमकी द्यायला लागले. त्यांचे काही पैसे बाकी होते म्हणून पप्पांना धमकी द्यायला लागले. पप्पांना काहीही बोलायला लागले आणि ते म्हटले की तुझा मुलगा आवारा आहे, तो पुढे जाऊन काहीही करू शकणार नाही आणि तुझा पोरगा जो आहे तो ड्रॉपआउट आहे. 2 वेळेस त्याने रस्त्यावर कुठं चाय विकत होता, काय विकत होता, त्याला असंच कामं करावं लागतील. भाजीपाला विकावा लागेल किंवा रस्त्यावर चाय विकावा लागेल. तो तुझं कधीही नाव पुढे घेऊन जाणार नाही. त्या दिवशी पप्पा रडले. त्या दिवशी पप्पांनी मला सांगितलं की गुरु, मी इतका खाली मान कधीच घातली नाही आजपर्यंत. माझी जी एकदम ताठ मान होती ती एकदा परत तशी ताठ मान करून मला चालायची आहे. पप्पांनी तो रडून त्या दिवशी मला बोलले. ते जेव्हा पप्पा बोलले होते, मी त्यांना सांगितलं होतं की मला फक्त 1 वर्षाचा टाइम द्या, मी 1 वर्षात हे सगळं सुधरून दाखवेल. आणि त्या दिवशी मी सकाळी उठून पप्पांना सांगितलं की पप्पा, मी असं असं केलं आहे आणि 1 लाखाने मी 60,000 रुपये बनवले आहेत. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपल्याला लागणारे पैसे असं म्हणून पैसे घेऊ. तुमची नेटवर्क मार्केटिंगची टीम आहे, त्यांना सांगा. जे जवळचे लोक असतील त्यांच्याकडनं आपल्याला गरज आहे असं म्हणून पैसे घेऊ आणि त्या पैशांवर मी ट्रेडिंग करेल आणि मी हे सगळं सुधरवतो. त्या दिवसापासून पप्पा पण आणि मी पण कामाला लागलो. लंडनमधल्या सगळ्या मित्रांना फोन लावला. जेवढे होतील तेवढे पैसे गोळा केले आणि त्या पैशांनी मी ट्रेड करायला लागलो. त्या पैशांनी ट्रेडिंग करून करून मी ओव्हरऑल सगळं कर्ज जे आमच्यावरती होतं ते सगळं काही फेडून टाकलं. माझ्या एज्युकेशन लोनचे जे हाफ कर्ज होतं ते पण फेडलं. पप्पांनी जे घेतले होते ओव्हरऑल पूर्ण 70 लाख रुपये होते. 70 लाख रुपयापैकी आत्तापर्यंत मी पूर्णपणे 50 लाखचं कर्ज फेडून चुकलो आहे. फक्त 20 लाख रुपये उरले. फक्त 20 लाख रुपये उरले आहेत ते की मी पुढे फेडून देईल. जे माझ्या वडिलांना बोलून गेले होते की तुझ्या पोरगा कधीही काही करू शकणार नाही. आज मी महिन्याला 2 लाख रुपये कमवतो ऑप्शन्स ट्रेडिंग मधून आणि मी फक्त हे सगळं केलं कारण माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की त्यांची मान माझ्यामुळे खाली पडली आहे. त्यांना फक्त एकदा त्यांची मान तट करून रस्त्यावरती चालायचे. आज माझे वडील मान तट करून रस्त्यावरती चालतात आणि ते जेव्हाही रस्त्यावरती फिरतात ना, त्यांना आता गुरुच्या नावाने ओळखलं जातं की गुरुने ट्रेडिंग करून यांचे पूर्ण घर सुधरवलंय. आज मी माझे पूर्ण घर मी स्वतः चालवतो आणि मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो, जेवढे पण लोक आहात ना, कितीही वाईट सिच्युएशन आली, मी 2 टाइम सुसाईड अटेम्प्ट वरती पोहोचून गेलो होतो, पण फक्त माझं स्वप्न होतं की मला एक दिवशी सक्सेसफुल व्हायचे. ते स्वप्नामुळे मी आज इथं पोहोचलोय. पहिले स्वप्न बघा, त्याच्यावर काम करायला लागा. तुम्ही पण आज मी जिथं आहे तिथपर्यंत पोहोचून जाणार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.